विशुद्धात्मा, विशोधनः, अनिरुद्धः, अप्रतिरथः, प्रद्युम्नः। गुणत्रयातीतया म्हणजे गुणत्रयातीत असलेला, त्रिगुणांच्या पलीकडे असलेला, विशुद्ध, पूर्णतः शुद्ध, पवित्र सुद्धा जो आहे असा जो आत्मा, तो विशुद्धात्मा, कुठलीही अशुद्धता अपवित्रता नसणारा तो विशुद्धात्मा, निर्मळ मनाचा, सर्वात शुद्ध आत्मा असलेला, निर्मल पवित्र, सर्व वासना विचार उत्तेजनांपासून जो दूर असतो, सर्व निर्मितीच्या इच्छा दुःखांसकट ह्या सगळ्यांपासून तो रहित असतो, अलिप्त असतो, असा त्रिगुणातीत, मायेची गठण करून सुद्धा गुणांच्या पलीकडे असलेला असा जो तो विशुद्धात्मा। ओम विशुद्धात्मने नमः। 637 विशोधनः। स्मृतिमात्रेण म्हणजे त्याचं जे भक्त त्याचा विचार किंवा स्मरण करतात, केवळ त्याचं स्मरण केल्याने पापांना क्षपणात म्हणजे त्यांची पापं जो नष्ट करतो तो विशोधनः, शुद्धी करणारा असा महान आहे, जो याचं ध्यान केल्यावर भक्तांच्या इच्छा वासना नष्ट होतात आणि ते भक्त शुद्ध पवित्र होतात। हा जणू काही पवित्रतेचा स्रोत आहे, पवित्र स्थानांनाही हा पवित्र करतो। त्याच्या केवळ स्मरणाने मानव मनातील सर्व पापांपासून, बेचैनीपासून, चुकीच्या विचारांपासून मानव मुक्त होतो आणि त्याला मुक्ती मिळू शकते। ओम विशोधनाय नमः। 638 अनिरुद्धः। चतुर्व्यूहेषु म्हणजे 4 प्रकार किंवा 4 आकार प्रकटीकरणातला, व्यूहातला हा जो चौथा, चतुर्थः व्यूह अनिरुद्धः। 4 आकार किंवा प्रकटीकरण म्हटली जातात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि चौथा तो अनिरुद्ध असा जो तो अनिरुद्ध हा। त्याचा दुसराही अर्थ होतो न निरुध्यते शत्रुभिः कदाचित, म्हणजे ह्याला शत्रू कधीच अटकाव करू शकत नाही, लगाम घालू शकत नाही, हरवू शकत नाही असा जो तो अनिरुद्ध हा। प्रतिबंध रहित, प्रकटीकरणाचा संकेत म्हणून हे 4 आपल्याला व्यूहरूपी दिसतात, त्यातला हा चौथा जो अजेय असतो, कोणाकडूनही हरवला जात नाही असा तो अनिरुद्ध हा। ओम अनिरुद्धाय नमः। 639 अप्रतिरथः। प्रतिरथः प्रतिपक्षः अस्य न विद्यते, म्हणजे ज्याचा कोणीही शत्रू, वैरी, प्रतिस्पर्धी अस्तित्वात नाही असा जो तो प्रतिरथ हा। प्रतिकार करणारा कोणीही रथी नाही असा, याला कोणताही शत्रू आव्हान देऊ शकत नाही, धमकावू शकत नाही। श्री नारायण शत्रुरहित म्हणून त्यांच्या प्रेमपूर्ण उपस्थितीनेच सर्वजण पराजित होतात, त्यामुळे हा अप्रतिरथ आहे। ओम अप्रतिरथाय नमः। 640 प्रद्युम्नः। प्रकृष्टम म्हणजे विलक्षण, श्रेष्ठ, असाधारण, द्रविणम द्युम्नम म्हणजे संपत्ती, धन, मालमत्ता, अस्य ज्याची आहे असा तो प्रद्युम्न हा। किंवा चतुर्व्यूहात्मा म्हणजे 4 व्यूहांपैकी तिसरा आपण बघितलं की वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध असे 4 आकार किंवा प्रकटीकरण असं म्हटलं जातं, त्यातला हा तिसरा। परमतेजस्वी, खूप श्रीमंत, लक्ष्मीपती म्हणून भक्तांवर कृपा करून त्यांना धन, शक्तिशाली वैभव हा देतो। व्यूहाच्या रूपात ही परमेश्वरांची तिसरी अभिव्यक्ती आहे असा तो प्रद्युम्न हा। ओम प्रद्युम्नाय नमः।